विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या या तासिकेमध्ये आपण बी ए तृतीय वर्ष सत्र 5वे अभ्यासपत्रिका 9वी यातील प्रकरण 2 व घटक क्रमांक 2 साहित्याची प्रयोजने हा भाग पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, या पूर्वीच्या तासिकेमधून आपण घटक क्रमांक 1 व प्रकरण 1 यामध्ये साहित्य म्हणजे काय, साहित्याचे स्वरूप आणि साहित्याची लक्षणे यामध्ये आपण भारतीय अभ्यासकांनी केलेल्या साहित्याच्या व्याख्या, भारतीय अभ्यासकांनी सांगितलेली साहित्याची लक्षणे आणि त्याचबरोबर पाश्चात्य अभ्यासकांनी सांगितलेल्या साहित्याच्या व्याख्या आणि पाश्चात्य अभ्यासकांनी सांगितलेली साहित्याची लक्षणे या संदर्भातील विवेचन आपण अभ्यासलेलं आहे. प्रकरण 1 किंवा घटक क्रमांक 1 मधून आपण साहित्याचं स्वरूप समजून घेतल्यानंतर म्हणजे साहित्य म्हणजे नेमकं काय हे आपल्या लक्षात आलं असेलच. त्यानंतर घटक क्रमांक 2 यामध्ये देखील साहित्याची जी प्रयोजने आहेत त्याचा विचार आपणास करावायचा आहे. यामध्ये देखील भारतीय अभ्यासकांनी सांगितलेली साहित्याची प्रयोजने आणि पाश्चात्य अभ्यासकांनी सांगितलेली साहित्याची प्रयोजने या महत्त्वपूर्ण घटकांचा विचार या प्रकरण 2 मध्ये आपणास करावायचा आहे. साहित्य म्हणजे काय हे समजल्यानंतर मग या साहित्याचं प्रयोजन काय आहे. प्रयोजन याचा अर्थ हेतू किंवा उद्देश असा असू शकतो. प्रयोजन याचा अर्थच हेतू आणि उद्दिष्ट असा असल्यामुळे नेमकं कोणत्या दृष्टीमुळे साहित्य निर्माण होतं, साहित्य निर्मितीमागे कोणता हेतू आहे किंवा कोणतं उद्दिष्ट आहे, एखादा लेखक साहित्य निर्मिती का करतो आणि एखाद्या लेखकाने निर्माण केलेली साहित्यकृती त्याचा रसास्वाद वाचक का घेतात, या अर्थाने हे साहित्याचं प्रयोजन समजून घेणं आवश्यक आहे. मानवी जीवनामध्ये साहित्याला अतिशय महत्त्वपूर्ण असं स्थान आहे. साहित्य विचार या संदर्भ ग्रंथामध्ये साहित्याच्या प्रयोजनामध्ये जे या संदर्भातील विवेचन केलेलं आहे त्या आधारेच आपण हा भाग समजून घेणार आहोत. ललित साहित्य याला मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असं स्थान आहे. प्रत्येक देशातील अभ्यासक्रमाचा विचार केला तर आपणास त्यामध्ये साहित्याचा समावेश दिसून येतो. विद्यापीठ स्तरावरही वेगवेगळ्या भाषेतील साहित्याचे अध्ययन, अध्यापन व संशोधन करणारे विभाग दिसतात. वेगवेगळ्या प्रसार माध्यमातूनही साहित्याची होणारी चर्चा आपण ऐकत असतो. एवढेच नाही तर प्राचीन काळापासून आजपर्यंत समाजामध्ये साहित्यिकांना मानाचे स्थान दिलेले दिसून येते. लेखक असतील, कवी असतील, कादंबरीकार असतील, नाटककार असतील, यांना अतिशय महत्त्वपूर्ण असं स्थान आहे. शासनाकडून त्यांचा वेळोवेळी सन्मानही होताना दिसून येतो. जर साहित्याला मानवी जीवनामध्ये एवढे मोलाचे स्थान असेल तर त्याच्या निर्मितीच्या व आस्वादांच्या हेतूचा विचार करणे देखील महत्त्वाचा ठरणार आहे. साहित्यिक जेव्हा साहित्य निर्मिती करतो, साहित्यिकांना समाजामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असं स्थान आहे. शासनही त्यांना त्यांच्या साहित्यकृतीसाठी सन्मानित करत असते. इतकं साहित्यिकांचं महत्त्वपूर्ण स्थान असेल, त्यांनी निर्माण केलेली साहित्यकृती इतकी महत्त्वपूर्ण असेल तर त्या साहित्यकृतीच्या द्वारे कोणता हेतू साध्य केला जाऊ शकतो किंवा कोणता हेतू साधला जाऊ शकतो, एखाद्या साहित्यकृतीमुळं काय होतं, समाज जीवनावर त्याचा काय परिणाम होत असतो,
शासन स्तरावर देखील त्याची दखल काय घेतली जाते? या दृष्टिकोनातून साहित्याच्या प्रयोजनाचा विचार करणं अभिप्रेत आहे. या संदर्भामध्ये जे विवेचन केलेलं आहे त्याच आधारे आपण हा भाग समजून घेऊया. आज आपण कोणतीही निर्मिती करतो त्यावेळी त्या पाठीमागे आपला कोणता तरी हेतू असतो का? प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस निर्माण होत असते तेव्हा त्याचा काहीतरी हा हेतू असतो. विनाकारण किंवा उद्दिष्टाशिवाय किंवा हेतूशिवाय कोणतीही कृती होऊ शकत नाही किंवा ती पूर्णत्वास येऊ शकत नाही. पण काही ना हेतू असतो, काही उद्देश असतो. हेतुपूर्तीसाठी, उद्दिष्टपूर्तीसाठी एखादी निर्मिती केली जाऊ शकते किंवा निर्मिती होत असते आणि त्यामागे त्याचा हेतू असतो. उदाहरण जर घेतलं, शेतकरी जेव्हा शेतीमध्ये काम करतो, शेतीची मशागत करतो, योग्य लागवडीच्या वेळी एखाद्या बीजाचं रोपण करतो किंवा शेतीमध्ये पीक घेतो, त्याचा हेतू आहे, उद्दिष्ट आहे की शेतीमधून जे मिळणारं अन्नधान्य आहे किंवा जे पीक तयार होतं ते तयार झालेलं पीक त्यातूनच आपणास ज्वारी असेल, गहू असेल, बाजरी असेल, मका असतील, ऊस असेल किंवा विविध डाळीचे पदार्थ असतील, तेलबिया असतील, यातून जे उत्पादन होणार आहे त्याचा मानवासाठी उपयोग होणार आहे. अन्नधान्य ही जी मूलभूत गरज आहे ते शेतीतून पूर्ण होणार आहे आणि या उद्देशाने शेतकरी शेतीमध्ये मशागत करत असतो, बीज निर्माण करत असतो. त्यातून त्याचा उदरनिर्वाह होणार आहे. त्याच्याकडे असणारे जे जनावरे आहेत त्यांच्या चाऱ्याचा प्रश्नही या ठिकाणी सुटणार आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश हाच आहे की एखादी कृती ज्यावेळेस होत असते किंवा एखादी निर्मिती ज्यावेळेस होत असते तेव्हा त्याचा काहीतरी हेतू असतो, उद्दिष्ट असतो. साहित्यामध्ये देखील त्या स्वरूपाचा जेव्हा एखादा लेखक, एखादा कवी, एखादा साहित्यिक साहित्य निर्माण साहित्यकृती निर्माण करतो त्यावेळी देखील त्याचा एक विशिष्ट असा हेतू असतो, त्याचा एक विशिष्ट असे उद्दिष्ट असते. आपण निर्माण केलेली साहित्यकृती ही वाचकापर्यंत पोहोचली पाहिजे. आपल्याला आलेले विचार, आपले अनुभव तो साहित्यकृतीच्या माध्यमातून वाचकापर्यंत पोहोचवित असतो आणि वाचक ज्यावेळी त्या साहित्यकृतीचं वाचन करतात त्यावेळी त्यांना एक समाधान किंवा आनंद मिळत असतो. म्हणजे दोघांकडूनही होणारी प्रक्रिया आहे. साहित्यिक साहित्यकृती निर्माण करतो आणि साहित्यिकाने निर्माण केलेली साहित्यकृती वाचक किंवा रसिक त्याचा रसास्वाद घेतो किंवा त्याचं वाचन करून तो आनंद मिळवत असतो, त्याचा आस्वाद घेत असतो. अशी ही दोघांकडूनही पूर्ण होणारी ही एक प्रक्रिया आहे आणि याच दृष्टिकोनातून प्रयोजनाचाही विचार करणं अपेक्षित आहे. म्हणून आज आपण कोणतीही निर्मिती करतो त्यावेळी त्या पाठीमागे आपला कोणता तरी हेतू असलेला दिसून येतो. साधी मानवाची कोणती हालचाल ही शुद्ध हेतू पुरस्सरच होत असते. आता मूलभूत उदाहरणे दिलेली आहेत. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर ते विनाकारण काही जाऊ शकणार नाही. त्याचं जे काही काम आहे त्याच्यासाठी तो त्या ठिकाणी जाईल. जगात कोणतीही गोष्ट हेतू समोर ठेवूनच होत असेल तर त्या साहित्यही अपवाद नाही. म्हणून जगामध्ये होणारी प्रत्येक गोष्ट काही हेतू समोर ठेवूनच होत असेल तर साहित्य क्षेत्र देखील त्याला अपवाद नाही. म्हणजे साहित्याची निर्मिती देखील विशिष्ट हेतूनेच होत असलेली दिसून येते. त्याच्या निर्मितीमागे कोणता तरी हेतू असणे साहजिकच आहे. जेव्हा साहित्यिक साहित्य निर्मिती करतो तेव्हा ते समोर उद्दिष्ट ठेवूनच निर्माण करत असतो. साहित्याच्या निर्मितीमागील हेतूंचा आपण विचार करतो त्यावेळी दोन मार्गाने करावा लागतो. ते दोन मार्ग म्हणजे लेखकाच्या दृष्टिकोनातून साहित्य निर्मितीचे प्रयोजन व साहित्यिकाने निर्माण केलेल्या साहित्यकृतीचा आस्वाद घेणाऱ्या वाचकाच्या दृष्टिकोनातून साहित्याचे प्रयोजन. आपण या ठिकाणी पाहत आहोत की कोणतीही गोष्ट ज्यावेळी निर्माण होत असते तेव्हा काहीतरी हेतू हा समोर असतो आणि त्या हेतुपूर्तीसाठीच
ती निर्मिती होत असते. म्हणजे साहित्य देखील त्याच पद्धतीने आहे. साहित्यिक ज्यावेळी साहित्य निर्मिती करतो त्यावेळी त्याचाही कोणता तरी हेतू असलेला दिसून येतो. आणि याचा जर आपण विचार केला तर तो 2 मार्गाने करावा लागणार आहे. तो म्हणजे लेखकाच्या दृष्टिकोनातून साहित्य निर्मितीचं प्रयोजन. लेखकाने साहित्यकृती निर्माणच जर नाही केली तर वाचकाचा प्रश्नच या ठिकाणी असणार नाही. लेखक एखादी साहित्य निर्मिती करतो, त्यांनी निर्माण केलेली साहित्यकृती जेव्हा वाचकांना माहीत होते, रसिकांना माहीत होते, तेव्हा ते रसिक तो वाचक त्या साहित्यकृतीचं वाचन करतो. म्हणजे लेखकाने निर्माण केलेली साहित्यकृती आणि ती साहित्यकृती जेव्हा एखादा वाचक वाचन करतो तेव्हा दोघांनाही काही ना काही त्यातून मिळत असतं. साहित्यिकाने साहित्य निर्मिती केली म्हणजे त्याला आपण काहीतरी निर्माण केलेलं आहे. आपण एक दर्जेदार कविता लिहिलेली आहे, आपण एखादी कथा लिहिलेली आहे, कादंबरीचं लेखन केलेलं आहे, नाटकाचं लेखन केलेलं आहे. याचं समाधान त्या लेखकाला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तीच साहित्यकृती जेव्हा वाचक वाचन करतो तेव्हा वाचकाला देखील ती साहित्यकृती वाचन झाल्यानंतर किंवा वाचून संपल्यानंतर त्याला त्यापासून काय मिळतं, त्याला कोणतं समाधान मिळतं, या दृष्टिकोनातून या प्रयोजनाचा विचार करणं आवश्यक आहे. म्हणजे जेव्हा लेखकाच्या दृष्टिकोनातून साहित्य निर्मितीचे प्रयोजन याचा जर विचार केला तर ते लेखकनिष्ठ प्रयोजन असं समजावं लागेल. आणि वाचकाच्या दृष्टिकोनातून प्रयोजनाचा विचार केला तर त्याला वाचकनिष्ठ प्रयोजन असं म्हणावं लागतं. पुढे वर्णन पुढे त्याचं वर्णन इथे केलेलं आहे. लेखकाच्या दृष्टिकोनातून साहित्य निर्मितीचे प्रयोजन व साहित्यिकाने निर्माण केलेल्या साहित्यकृतीचा आस्वाद घेणाऱ्या वाचकाच्या दृष्टिकोनातून साहित्याचे प्रयोजन. लेखक साहित्य निर्मिती का करतो आणि वाचक त्याचा आस्वाद का घेतो, या प्रश्नांची उत्तरे आपण शोधू लागतो त्यावेळी साहित्याच्या प्रयोजनाला सुरुवात होते. इथे वर्णन केलेलं आहे की साहित्यिकाचा आस्वाद घेणाऱ्या वाचकांच्या दृष्टिकोनातून साहित्य प्रयोजन आणि लेखक जेव्हा साहित्याची निर्मिती करतो त्यावेळी त्याच्या दृष्टिकोनातून साहित्य निर्मितीचे प्रयोजन. या दोन्ही बाजूने आपणास विचार करावा लागतो. लेखक साहित्य निर्मिती का करतो आणि वाचक त्याचा आस्वाद का घेतो, या प्रश्नांची उत्तरे आपण जेव्हा शोधू लागतो त्याच वेळी साहित्य प्रयोजनाच्या विचाराला सुरुवात होते. म्हणजे नेमकं याचं प्रयोजन काय आहे, कारण काय आहे, हेतू काय आहे, एखादा साहित्यिक साहित्य निर्मिती का करतो आणि एखादा वाचक त्या साहित्यकृतीचं वाचन का करतो, असे प्रश्न जेव्हा आपल्या समोर निर्माण होतात तेव्हा या साहित्य विचाराच्या प्रयोजनाला किंवा साहित्याच्या प्रयोजनाला सुरुवात होतो. मग साहित्य निर्मितीचा हेतू काय, तो वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून आणि लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून, या दोन्ही दृष्टिकोनातून पाहणं अतिशय आवश्यक ठरतं. विद्यार्थी मित्रहो, साहित्याच्या प्रयोजनामध्ये अतिशय सविस्तर असं विवेचन या घटक क्रमांक 2 यामध्ये केलेलं आहे. वास्तविकामध्ये आजच्या तासिकेमध्ये आपण नेमकं प्रयोजन कशाला म्हणायचं किंवा नेमकं प्रयोजन म्हणजे काय याचा थोडक्यात अर्थ पाहिलेला आहे. आणि या प्रयोजनाचा विचार 2 दृष्टिकोनातून करणं का आवश्यक आहे. एक लेखकनिष्ठ दृष्टिकोनातून प्रयोजनाचा विचार आणि वाचकनिष्ठ दृष्टिकोनातून प्रयोजनाचा विचार, या दोन्ही दृष्टिकोनातून आपण प्रयोजन विचार समजून घेणार आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. या पुढील भाग आपण नंतरच्या तासिकेत